महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषदच्या तुमच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत आतापर्यंतच्या त्या निकालाबद्दल महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता 5 जानेवारीचं आहे, जे की मित्रांनो उपसचिव जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासन यांनी IBPSनी जी तुमची कंपनी घेतलेली आहे त्या कंपनीलाच हे परिपत्रक पाठवलेलं आहे। यामध्ये काय म्हटले पहा, जिल्हा परिषद घटक सरळ सेवा पदभरती 2023च्या अनुषंगाने मित्रांनो 30 संवर्गाच्या तुमच्या परीक्षा घेण्याचं नियोजित होतं। त्यानुसार मित्रांनो 26 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत तुमच्या 25 संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत। तर परीक्षा झालेले एकूण 25 संवर्गापैकी मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर 24 संवर्गाचे मित्रांनो निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी असं सांगण्यात आलेलं आहे। तर हे IBPS कंपनीला या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ हे निकाल घोषित करावेत। तर पहा, प्रत माहितीसह आणि कार्यवाहीसाठी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सर्वांना देखील पाठवण्यात आलेली आहे। म्हणजेच तुमच्या आतापर्यंत झालेल्या 24 संवर्गाचे निकाल जे आहेत लवकरच घोषित होतील, ज्यामध्ये फार्मसी ऑफिसर असेल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल, कनिष्ठ सहाय्यक असेल, विस्तार अधिकारी पंचायत असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, अशी विविध पदांचे आतापर्यंत तुमच्या परीक्षा जी आहेत त्या झालेल्या आहेत। त्यापैकी 24 संवर्गाचे निकाल तुमचे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत। बाकी राहिलेली जी पदं आहेत जसे की ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक 40% 50%, अंगणवाडी सेविका यांचे अजूनपर्यंत वेळापत्रक आलेले नाहीत। जसे यांचे वेळापत्रक येतील तशी तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिलं जाईल। तर निकालाबद्दल जे हे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, जसे निकालाबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती अजून माहिती येईल तशी तुम्हाला नक्की शेअर केली जाईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।